मराठी इंडस्ट्रीच्या अशा कुठल्या खरंच जेन्युइन चुका तुला वाटतात की बॉलिवूड आणि दक्षिणमध्ये त्या नाही आहेत पण त्यांनी त्या सुधारल्या पाहिजे किंवा हे बदल आता स्वतःमध्ये केले पाहिजेत? मला असं वाटतं ना, ती लोकं खूप फोकस्ड आहेत. म्हणजे त्यांना हे माहिती आहे की गँग्स ऑफ वसेपूर आपण कोणासाठी बनवतोय, छावा आपण कोणासाठी बनवतोय, काश्मीर फाईल्स आपण काय हेतूनी बनवतोय किंवा या बाबतीत ना ते खूप फोकस्ड आहेत. क्लॅरिटी खूप आहे. क्लॅरिटी खूप आहे की हे याचा प्रपोगंडा करायचा आहे, याचं म्हणजे ह्याचं एक हिस्टॉरिकल एक छान त्याला ग्रँजर द्यायचं आहे का एक गँग्स ऑफ वसेपूर मी उदाहरण ह्यासाठी घेतलं की ते टोटली अननोन विश्व होतं खरंय. आपल्यासाठी आणि ते पिक्चरमधनं असं समोर आलं आणि वी ऑल वेअर शॉक. खरंय. आणि सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण आपल्याकडे किती अशा गोष्टी आहेत की ज्या अजून हे म्हणजे कंतारा फॉर दॅट मॅटर म्हणजे मला एक इतकी सुंदर त्यांच्या इथली प्रथा आहे त्याला आजच्या काळात काही प्रमाणात चमत्कारांनी वगैरे जोडून त्यांनी काय परिणामकारक ती सादर केली आहे. मग आपल्याकडे संकासूर नाही आहे. खरंय. आत्ता मी हे बघत होते मला एका आमचे प्रोड्युसर कोकणातले असल्यामुळे आत्ताच आहे त्यामुळे तिथल्या बऱ्याचशा सतत गोष्टी बघण्यात येतात की किती इंटरेस्टिंग आहे हे. दशावतार. होळीच्या दशावतार तरी माहिती आहेत आपल्याला. मी आता कंतारावरनं मी गेला आता आत्ता शिमग्याच्या दिवसात आपल्याकडे संकासूर असतात, हे असतात, ते असतात. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही का छान पद्धतीने दाखवू शकत नाही का आपणच विसरत चाललोय की हे आपलं ट्रेडिशन आहे की हे फक्त कोकणापुरतं आहे नाही, हे फक्त विदर्भापुरतं आहे, हे फक्त पुण्यात असं नसतं. साऊथवाले एकाचे 10 फार भारी करतात. एक्झॅक्टली. एकदम भारी करतात म्हणजे आणि ते तो गळी उतरवतात. कंतारामधला तो जो आहे की ती वराह पूजा आणि वराह अवतार ते त्यांच्यातल्या एका ट्राईबचं किंवा एका छोट्या भागाचं ते प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे पण तिने जगाला व्यापलं की नाही हे करता आलं पाहिजे. म्हणजे एकतर आपला आपलं ट्रेडिशन आणि हे खूप उत्तम आहे ते कशा पद्धतीने प्रेझेंट करता येईल ह्याचा विचार व्हायला पाहिजे. अजून एक सांगायला आवडेल म्हणजे यासाठी लोक मला खूप शिव्या घालतील किंवा मी शिव्या खायलाच बसली त्यामुळे बोलायला हरकत नाही. खूप बाळबोत कॉमेडी यार त्यातनं जरा बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे येस की अत्यंत सुंदर भारी भारी पिक्चर झालेले आहेत आपल्या लहानपणी म्हणजे पछाडलेल्यासारख्या पिक्चरचा मी अजूनही कल्ट येतो. एक्झॅक्टली अजूनही मी एक अभिमानाने सांगते माझ्या बायोडाटामधले मधली 15 वर्ष मी काय हे सांगायलाही जात नाही पण पछाडलेला मी आवर्जून सांगते. पण जिवंत येतो अजून. एक्झॅक्टली. कारण एक चांगल्या पद्धतीची सिच्युएशनल म्हण किंवा हॉरर कॉमेडी एक वेगळा कॉमेडीचा ॲस्पेक्ट पण इतकी घिसीपिटी कॉमेडी ना आणि बालिश बाळबोध कॉमेडी मराठी सिनेमामध्ये सातत्याने चालत आली आहे ना तिथे कुठेतरी विचार करायला हवा. कारण नाटकामधनं ती कॉमेडी प्रगल्भ होत गेली आहे. जर का तू आत्ता मराठी नाटकं बघितलीस तर ती खूपच प्रगल्भ आहे. खरं आहे. पण मराठीमध्ये म्हणजे बदल होत नाही असं म्हणत नाही मी पण व्हॉट्सअपवर आलेले जोक मला स्क्रीनवर दिसतात किंवा ऑब्वियस म्हणजे आता मला हसू पण येत नाही थोडीशी दया येते की अरे च्या याला हसणं अपेक्षित आहे का बरं असं होतं. तर त्यावर थोडंसं काम करण्याची गरज आहे. धन्यवाद यासाठी आहे मी कंताराचं उदाहरण दिलं पण आत्तापर्यंत आपण देवदेवतांच्या पिक्चरमध्ये रमलेलो होतो रे त्यातनं आपण बाहेर पडलो ही एक फार चांगली गोष्ट आहे नो डाऊट. पण कंताराचं उदाहरण आणि देवदैवतांवर बेस्ट असलेल्या मराठी चित्रपटांचं उदाहरण हे एक नाहीये. नक्कीच नाहीये. प्रेझेंटेशन किंवा आजच्या काळाला धरून किंवा त्याची गोष्ट मोठ्या स्वरूपात चांगल्या स्वरूपात सांगणं हे करूच शकतो ना. आपल्याकडे तर खूप सुंदर तशी परंपरा आहे किंवा विषय आहेत किंवा मराठीत ऐतिहासिक चित्रपट एवढे बनत आहेत किंवा काय तर त्याच्यामध्ये थोडंसं पुढे जात राहिलं पाहिजे असं मला वाटतं. खूप प्रेडिक्टेबल झालेत म्हणजे मराठी मूवी बघताना तर मला असं अनेकदा जाणवतं की टीव्हीवर लागणारे कॉमेडी शोज आहेत ना तेच मी फक्त थिएटरमध्ये येऊन मोठ्या एक्सटेंडेड व्हर्जन पण तेव्हा ते 12 मिनिटाचे खूप छान वाटतात रे. म्हणजे त्या सगळ्यांना मी अगदी हात जोडून नमस्कार करते की एक 12 मिनिटाच्या स्पॅनमध्ये ती लोक काय वेड्यासारखं हसवतात पण तेच पर्टिक्युलर जोक 3 तास नाही ना बघू शकत.
तू प्रशांत दादाचं नाटक तुला 3 तास संपले तरी असं वाटतं रे चालू संपूच पाहिजे, नाही, खरंय, चालूच पाहिजे. ही जी नाटकामध्ये प्रगल्भता आहे विनोदांची, आणि या लोकल लोटपोट असतात, म्हणजे अगदी काय फार गंभीर विषयाचे विनोद वगैरे असं काही नाही की रॉकेट सायन्सवर केला आहे विनोद, असं नाही. पण त्याच्यामधली मॅच्युरिटी म्हण किंवा त्याच्यामधली प्रगल्भता ही नाटकांमध्ये जी दिसते, की अजूनही प्रशांत दादा होल्ड करू नये ना 3 तासाचं नाटक, पण तुला 12 मिनिटाचं स्किट जेव्हा तुला एक्सटेंडेड व्हर्जनमध्ये सिनेमामध्ये दिसतं तर तू ते नाही बघू शकत. बरं, म्हणजे प्रशांत दामले म्हणजे तर एक खांबी तंबू आहे. पण आता तू हा विषय छेडलास म्हणून विचारतो की नाटकांमध्ये मराठी लेखक असतील किंवा कलाकार असतील, निर्माते असतील, हे एवढे प्रगल्भ दिसतात कारण नाटकं इतक्या वेगवेगळ्या विषयांवर हाताळली जात आहेत. हेच लोक मराठीमध्ये आल्यानंतर, किंवा हे लोक नाही म्हणणार मी, पण मराठी सिनेमा नाटका इतका प्रगल्भ का होत नाही? भाषा तीच आहे, प्रेक्षक तोच आहे. खरंय, प्रेक्षक नाटकं चालवतोय आणि प्रेक्षक मराठी नाटकाला जेवढा लॉयल आहे ना तेवढा मराठी सिनेमांना नाही. बरं, हा प्रॉब्लेम आहे. बरं, कसं आहे ना की आजची नवीन जनरेशन तर फारच कमी अटॅच्ड आहे याला सुद्धा. म्हणजे नाटकाच्या बाबतीत कसं असतं, कॉलेजमध्ये गेल्यावर प्रायोगिक वगैरे करायला लागलं की एक नाटकाची ओढ लागतेच, आणि मग ती मुलं नाटकही बघायला लागतात. पण तीच मुलं सिनेमाला जातीलच असं नसतं. पण म्हणजे प्रेक्षकांना आपण प्रत्येक वेळेला दोष देऊ शकत नाही. नाटकामध्ये एका परफॉर्मन्समध्ये किंवा एका गोष्टीमध्ये ते 3 तास जेवढे गुंततात तेवढे सिनेमाच्या 3 तासामध्ये गुंतत नाहीत. हे कुठेतरी मेकर्सचं, ॲक्टर्सचं, सगळ्यांचंच काही प्रमाणात अपयश आहे. मला वाटतं त्याचं प्रेक्षकांवर खापर फोडण्यापेक्षा ना जरा एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आज म्हणजे आता प्रशांत दादाचंच उदाहरण दिलं, आता तू एडिट करू शकतोस, हरकत नाही. पण प्रशांत दादाच्या नाटकाला जशी गर्दी होते तशी प्रशांत दादाच्या पिक्चरला झाली नाही. म्हणजे त्या पर्टिक्युलर पिक्चरबाबत मी बोलत नाही आहे, पण असं होतं ना की तुम्हाला एका कलाकाराला त्या फॉर्मॅटमध्ये बघण्याची सवय असते. तो कलाकार तो फॉर्मॅट सोडून जर का दुसरीकडे आला तर मे बी तुम्ही त्याला तेवढं त्या प्रमाणात स्वीकारत नाही. सेम मराठी सिरियलसाठी बायका काय वेड्या आहेत, काय सांगते म्हणजे अरे बापरे. म्हणजे मराठी सिरियलची हिरोईन ही साधारण प्रत्येक घरामध्ये आपली मुलगी असते, आपली सून असते, ती अगदी आपल्या जवळची असते. पण ती मुलगी जर का सिनेमात गेली तर तुम्ही उठून तिच्यासाठी सिनेमाघरात जात नाही, बरोबर, कारण का ती तुम्हाला रोज घरात येऊन भेटत असते टी व्हीवर. तर हा प्रॉब्लेम आहेच की तुम्ही सिरियल जेवढ्या आवडीने बघता, तुम्ही नाटकं जेवढ्या आवडीने बघता, तेवढं तुम्ही सिनेमा बघायला जात नाही. आणि ते का येत नाहीत याचं कारण शोधण्याची गरज आहे. म्हणजे मेकर्सना पण आहे, कलाकारांना सुद्धा आहे की जो अभिनय आपण टी व्हीवर करतो तोच आपण स्क्रीनवर मोठ्या स्क्रीनवर करायचा आहे का, किंवा जो अभिनय आपण सिनेमामध्ये करतो की तो ॲक्सेप्टेबल आहे का प्रेक्षकांसाठी. मला ना काही प्रमाणात या बाबतीत मी खूप जरा सुदैवी वाटते, कारण का माझी पहिलीच फिल्म पछाडलेला जी कल्ट कॉमेडी होती, आणि तेव्हा नशिबाने सोशल मीडिया वगैरे या गोष्टी किंवा पायरसी किंवा म्हणजे केबलवर दिसणं पिक्चर इतपतच पिक्चरचं एक्सपोजर होतं. त्यामुळे तो पर्टिक्युलर मूव्ही लोकांना खूप आवडला. आफ्टर म्हणजे मधले आता सिरियल्स आणि या सगळ्या गोष्टी सोडल्या. म्हणजे मध्ये मी पिक्चर्स केले नाहीत असं नाही, मी भरपूर पिक्चर्स केले, पण जे एक रेकग्निशन किंवा जी एक ओळख दिली त्या पछाडलेला आणि त्याच्यानंतर कटू ते सेम प्रेम किंवा तो सेम काय म्हणतात ॲक्सेप्टन्स मला वरण भातमध्ये मिळाला. व्हेअरॅज तो एकदम वेगळ्या धर्तीचा पिक्चर होता, पूर्णपणे म्हणजे एकदम अपोजिट एंड. हां, म्हणजे नॉट ओन्ली फॉर मी बट ऑल्सो फॉर मराठी इंडस्ट्री, ऑल्सो फॉर इन जनरल सिनेमा इंडस्ट्री. किड्स इन क्राईम हा प्रकार फार कमी हाताळला गेला आहे ओव्हरऑल इंडियन सिनेमामध्येच. म्हणजे मी त्याला मराठी सिनेमापुरतं गृहीतच धरणार नाही. इट्स अन इंडियन सिनेमा विच इज लाईक नेव्हर बिफोर. फॉर दॅट मॅटर गँग्स ऑफ वासेपूरमध्ये झाला होता. पण त्यातले किड्स आणि वरण भात मधले किड्स याच्यामध्ये फार फरक आहे. बरोबर. अशा प्रकारचा जर का म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मराठी प्रेक्षक अगदीच काही सपक नाही आहे. जर का तुम्ही असे नवीन विषय त्यांना दिले किंवा असे त्यांना जर का एक वेगळे जॉनर्स दिले तर ते तितपत चोखंदळ आहेत की
ते अशा जॉनर्सना किंवा अशा वेगळ्या विषयांना दाद देतील. म्हणजे अगदीच आपण प्रत्येक वेळेला प्रेक्षकांवर खापर पडून चालत नाही, पण असं देत राहिलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे आपल्याकडे बजेट नाही आहे, ठीक आहे आपल्याकडे असा हिरोइझम नाही आहे जो चालतच नाही मराठीत. म्हणजे मराठीत देखणे हिरो हे फार कमी आहेत. यायचंय मला त्याच्याकडे. नाही पण मला असं म्हणायचं की प्रत्येक वेळेला वी कांट ब्लेम प्रेक्षक. आपण त्यांना हे देत राहिलं पाहिजे, चांगला कंटेंट, चांगला विषय, तर ते येतात बघायला. म्हणजे माझा एक्सपिरियन्स निदान काही प्रोजेक्टच्या बाबतीत हा आहे की जेव्हा अजिबात अपेक्षा, म्हणजे वरणभाच्या बाबतीतच मांजरेकरांचं असं म्हणणं होतं की हा पिक्चर एक तर 15 मिनिटं चालेल, नाही तर 15 आठवडे चालेल. म्हणजे 15 आठवडे चालला, 15 जास्त झाला 15पेक्षा जास्त झाला. तर म्हणजे तुम्ही जेव्हा काही वेगळं देता किंवा चांगलं देता तर प्रेक्षक शेवटी मायबाप आहेत. पोरगं कितीही वांड असलं तरी आईबापाचं प्रेम असतं, खरं दाखवण्याची पद्धत वेगळी असली तरी. पर्टिक्युलरली चित्रपट रिलीज झाल्यानंतर तुझा जो एक महत्त्वाचा मधला सीन होता की ज्याच्यावर खूप चर्चा झाली, काकीचा, त्यानंतर कसं होतं आयुष्य, काय ट्रोलर्स आणि हे ते सगळं? ॲक्च्युली ना ट्रोलर्स तर मजबूत, म्हणजे इन्स्टा वगैरे बॅन केलं होतं माझं. काय सांगते? पोलीस केसेस आणि हे कारण काय? जर सेन्सॉर बोर्ड मूवीला हो म्हणते. एक्झॅक्टली तेच ना, की तिथे एक टीम हे सांग ना, हे नव्हतं माहिती आम्हाला वाटलं की काय लोकांनी शेअर करून तुझ्या याच्यावर केला असेल किंवा म्हटले असतील अपेक्षा नाही. वरण भात नंतर मी ट्रोल पण खूप झाले आणि ॲप्रिसिएट पण खूप झाले, दोन्ही गोष्टी आहेत. लोकांनी कसं ना ट्रेलर बघून असं ठरवलं की हे काहीतरी अश्लीलच आहे आणि हे काहीतरी वाईटच आहे वगैरे वगैरे, आणि चाळीतल्या लोकांचं असं तुम्ही कसं दाखवताय वगैरे वगैरे. तर ही चाळीत, आता कुठलीही गोष्ट, आता चाळीत समजा एखादा खून झाला तर चाळीची संस्कृती आहे का खून करणे? नाही, ती एका सिनेमाची गोष्ट आहे की इथे चाळीत खून झाला बाबा. तर हे थोडंसं पचनी पडायला लोकांना वेळ लागला. अर्थात आम्ही खूप ट्रोल झालो सगळेच जण. म्हणजे आमचा ट्रेलर हार्डली 22 तास यूट्यूबवर होता. म्हणजे त्याच्यानंतर ह्या केसेस झाल्या, हे झाल्या, म्हणजे 22 तासात तो काढावा लागला. त्यात आमची जी तारीख होती प्रदर्शनाची, ती मी हे जे सांगितलं मगाशी की प्रदर्शनाच्या तारखांमध्ये एक संगनमत असलं पाहिजे, हे फक्त मी सांगितलं नाही, हे मी एक्सपिरियन्स पण केलेलं आहे की त्याच तारखेला 21 जानेवारीला रिलीज होणार होता. त्याच दिवशी एक मोठा चित्रपट मराठीतला रिलीज होणार होता. तेव्हा महेश सरांनी आमचा पिक्चर प्री-पॉन केला. बरं, म्हणजे मराठी सिनेमाच्या इतिहासात असं बहुतेक पहिल्यांदाच झालं असेल की 21 तारखेचा पिक्चर 14 तारखेला रिलीज झाला. अच्छा. ॲज सच पब्लिसिटी करता आली नाही बिकॉज ऑफ हे सगळे केसेस आणि हे. म्हणजे हार्डली आम्ही हवा येऊ द्या आणि असं 1-2 ठिकाणीच फक्त जाऊ शकलो. त्यानंतर तर काय आमच्यावर ट्रेलर बघून केसेस पडल्या वगैरे वगैरे वगैरे. आणि 14 तारखे काय पिक्चर रिलीज झाला आहे, प्रीमियर आमचा अरेंज केला होता तो कॅन्सल करवला. आणि ज्या दिवशी फिल्म रिलीज झाली त्या दिवशी आमचे प्रोडक्शन मॅनेजरने सांगितलं की आपला दुसरा शो हाऊसफुल आहे आणि आता इट स्टार्टेड रनिंग रिअली ग्रेट. म्हणजे मी तोपर्यंत पिक्चर बघितलाही नव्हता व्हेरी ऑनेस्टली. त्याच्यानंतर म्हणजे शुक्रवारी फिल्म रिलीज झाली, नंतर रविवारी मी माझी फॅमिली आणि माझी मित्रमंडळी असे आम्ही सगळ्यांनी जाऊन तो पिक्चर बघितला. आणि मग मला वाटलं ओ माय गॉड, दिस इज समथिंग ग्रेट वॉट आय हॅव डन. आणि खरं सांगतात आता ज्या सीनवरनं एवढी चर्चा झाली तो सीन इंटरवल पॉईंट होता. मग जर का लोक तेवढंच बघायला आली असती तर इंटरवल नंतर उठून गेली असती. तसं झालं नाही ना. लोक अख्खा पिक्चर बघतात, टाळ्या शिट्ट्या मारत बघतात की तो जो त्या 2 मुलांचा ट्रॅव्हल आहे, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या कॅरेक्टर्सचा जो ट्रॅव्हल आहे, त्याच्यामध्ये जे खून होतात, त्याच्यामध्ये जे शॉक प्रेक्षकांना लागतात, ते खूप इंटरेस्टिंग आहे रे. नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं, हा थ्रिलर सिनेमा आहे. हे जास्त लक्षात घ्यायची गरज आहे. किड्स इन क्राईम, थ्रिलर, अशी ती सगळी मांडणी आहे त्या सिनेमाची. पण लोक कशावर तरी त्यात तुझाच तो तेवढा सीन म्हणजे ट्रिम करून तो सगळीकडे पसरवला गेला. पण मला वाटतं की मग पूर्ण पिक्चर पाहिल्यानंतर त्याचं गांभीर्य लोकांना कळेल की एक्झॅक्टली. आणि त्यानंतर सुरू झालं ना की अरे मी 6 वेळा बघितला मॅडम, इतक्या वेळा बघितला, तितक्या वेळा बघितला. सो ते झालं. म्हणजे सिनेमा चांगला होता एवढं नक्की. आणि मला असं वाटतं की जो सिनेमा चांगला असतो ना तो असा ना तसा पोचतो अरे लोकांपर्यंत आणि लोकही ॲप्रिसिएट करतात. आणि नंतर तर यूट्यूबवर पण अवेलेबल झाला तो. हो, तो ऑफिशियली यूट्यूबवर रिलीज केला.